देशाच्या सर्व नागरिकांना मी स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि कालच जे आमच्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातल्या सगळ्याच माता भगिनींना जो शब्द दिला होता, ते मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना अंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यात थेट लाभ मिळवून देण्याचं आश्वासन आमच्या सरकारने केलं होतं। त्यानुसार काल महाराष्ट्रातल्या असंख्य माता भगिनींच्या अकाउंटमध्ये 3000 रुपयाचा लाभ मिळण्याची सुरुवात झालेली आहे। माझ्याच मतदारसंघामध्ये जवळपास 40% महिलांना हा लाभ काल त्यांच्या अकाउंटमध्ये उपलब्ध झालेला आहे। यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस जी आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, आमच्या महिला बालकल्याणच्या मंत्री तत्करेताई या आणि पूर्ण मंत्रिमंडळाचं मी सिंधुदुर्ग वासियांकडून माझ्या मतदारसंघाच्या सर्व माता भगिनींच्या वतीने मी सरकारचं मनापासून आभार मानतो। आमच्या या मतदारसंघाच्या समितीच्या प्रमुख सावंत मॅडम, लोके मॅडम, तावडे मॅडम, सगळ्या जणांनी आणि आमच्या जिल्ह्याच्या प्रशासनाने जी काय मेहनत घेतली त्याच्यामुळे पारदर्शक हा लाभ आमच्या बहिणींपर्यंत पोहोचू शकला। काल असंख्य माता भगिनींचा फोन मला स्वतःला थेट आला आणि त्यांनी समाधान जो व्यक्त केला की अशा पद्धतीची योजना आणून खऱ्या अर्थाने आमच्या हक्काचे भाऊ सरकार चालवत आहेत आणि दिलेला शब्द पाळणारे, वचनपूर्ती करणारे आज सरकारमध्ये आहेत, म्हणून आम्हाला सुरक्षित वाटतंय अशी भावना त्या माता भगिनींनी मला फोनवरून मला व्यक्त केलेली आहे। आज सकाळी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानांची शपथ घेतल्यानंतर, पदाची शपथ घेतल्यानंतर आज जे मार्गदर्शन सकाळी केलं, देशाला जी दिशा परत एकदा दाखवली, त्यामुळे निश्चित पद्धतीने येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपला देश आर्थिक समृद्धीच्या यादीमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर निश्चित पद्धतीने पोहोचेल असा मला ठाम विश्वास आहे। आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊतने की ह्या आमचे पंतप्रधानांनी बहुमत गमावलेलं आहे, अल्पमतातलं त्यांचं सरकार आहे, हा बोलणारा हा नालायक, ह्याच्या जेव्हा मालक महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार चालवत होता ते बहुमताचं सरकार होतं का? त्याला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या लागलेल्या आणि आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या हिमतीवर सरकार बसवलं नाही। 100 पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या ताकदीने आणू शकला नाही आणि हा आमच्या पंतप्रधानांना नावं ठेवतो आणि सांगतो की अल्पमतातलं सरकार आहे। तुझा मालक उद्धव ठाकरे हल्लीच दिल्लीला गेलेला आणि अक्षरशः काँग्रेस वाल्यांचे पाय धरून आला, विनंत्या करून आल्या तर मला कसंही महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री करा, अशा लाचार तुझा मालक
उद्धव ठाकरे असताना तू आमच्या आदरणीय पंतप्रधानांना नाव ठेवायची हिंमत पण ठेवू नकोस. आमचे पंतप्रधान आणि आमचं एनडीएचं सरकार हे अतिशय भक्कम आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांना बरोबर घेऊन आपल्या भारत देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय घ्यायला लागतील ते आम्ही ताकदीने घेऊ आणि तुम्ही पुढचे 100 वर्ष जरी विरोधी पक्षामध्ये बसण्यासाठी तयार राहा एवढं या निमित्ताने संजय राजाराम राऊतला सांगेन. बोला. एकीकडे टिपू सुलतान या नावाला कर्नाटक आणि महाराष्ट्र भाजपकडून विरोध होत असताना मुंबईमध्ये मात्र स्वातंत्र्याच्या रॅलीमध्ये बॅनर झळकले गेले. मुंब्रा असो आणि हे काही जिहादी विचाराचे लोक जे आज आमच्या राज्यामध्ये वळवळत आहेत, ज्यांना टिप्या सुलतान असेल किंवा औरंग्या असेल त्यांना आधी त्यांचा बाप म्हणून त्यांना वाटतो. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवरायांच्या शिवाय दुसरा कोणच आपला बाप म्हणून स्वीकारत नाही. म्हणून हे जे काही मोजके जिहादी जे काही मुंब्रामध्ये राहिलेले आहेत, काही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे वळवत आहेत, त्यांना योग्य वेळ ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे. त्यांना लवकरच टिप्याकडे किंवा त्या टिप्याच्या कव्हरच्या बाजूला झोपण्याचं सगळं नियोजन आमच्याकडे तयार आहे. बहिणींनी खात्यात आलेले पैसे लवकर काढून घ्यावेत, या सरकारचं काही सांगता येत नाही अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. खात्यातून पैसे काढणं मध्ये ताईंचा कदाचित पीएचडी वाटतोय आणि म्हणूनच अन्य लोकांना सूचना त्या देत आहेत. म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी कुठलीही चिंता करू नये. त्यांचे हक्काचे भाऊ सरकार चालवत आहेत म्हणून त्यांचे पैसे असो किंवा त्यांची सुरक्षता असो ही सगळी योग्य हातात आहे म्हणून त्याची काळजी सुप्रियाताईंनी करू नये. आपल्या सांगलीच्या एका वक्तव्यामुळे विरोधक आपल्या निशाणा साधतात. इम्तियाज जलील असं म्हणतात की या शंभऱ्या पोराला जास्त महत्व दिलं. हो, या हिरव्या सापाला आम्ही महाराष्ट्रामध्ये झेलतो हीच मोठी गोष्ट आहे. ह्याच कार्ट्याचे कार्यकर्ते पोलिसांवर हल्ले करण्यामध्ये सर्वात पुढे असतात. अशा पद्धतीच्या हिरव्या सापाला महाराष्ट्रात किती काळ ठेवायचा हे खरं म्हटलं तर आपण विचार करायला पाहिजे. तर ह्या हिरव्या सापाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही, हा शरिया कायदा आमच्या राज्यात आणि आमच्या देशामध्ये लागू करण्यामध्ये हा अग्र क्रमांकावर आहे. म्हणून त्यांनी आम्हाला नावं ठेवण्यापेक्षा तुझ्यासारख्या वळवणाऱ्या सापांना आम्हाला आता महाराष्ट्रामध्ये किती काळ ठेवायचा याबद्दल आम्ही विचार करतोय. नितेश राणांच्या वक्तव्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घ्यावं असं तुमच्याच महायुतीच्या सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ म्हणतायत. अनेक गणेश मंडळांचे अध्यक्ष हे मुस्लिम आहेत, त्यामुळे त्या अशा कार्यक्रमाला गालबोट लागू नये असंही म्हणतात. ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये जे कायदे पाळणारे लोक जो कायदा अन्य धर्मियांना लावतात तोच कायदा हिंदूंना पण लावतील, त्याच पद्धतीने त्यांनाही वागवतील. त्या दिवशी नितेश राणेच्या वक्तव्याला आक्षेप घेण्याचं काही कारणच नाही. माझं एवढं सरळ सोपं आहे, अगर या देशामध्ये हिंदू अगर संविधान पाळत असतील, हिंदू अगर कायदे पाळत असतील तर हे काही मोजके मुसलमान का पाळत नाही. अगर आम्हाला 10 वाजेपर्यंत अगर डीजे आणि म्युझिक लावण्याची परवानगी नाही, आम्हाला गणेश चतुर्थीच्या मिरवणुका असतील, आम्हाला दांडियाचे कार्यक्रम असतील, ते अगर 10 वाजता अगर बंद करायला लागतात तर मग मोहरम आणि ईदचे कार्यक्रम 10च्या नंतर का चालतात. मग जो कायदा हिंदूंना लागतो तोच कायदा ह्यांना मोहरम आणि ईदच्या काळात लावला पाहिजे. म्हणून गणेश मंडळाचे अगर अध्यक्ष अगर मुसलमान असतील तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा पाळला पाहिजे, शरिया कायदा पाळता कामा नये. म्हणून आदरणीय देवेंद्रजी पण कडवड हिंदुत्ववादी आहेत आणि मी हिंदूंची बाजू घेतोय आणि जिहाद्यांना मी उघडं पाडतोय. म्हणून मला देवेंद्रजींचा आशीर्वाद निश्चित पद्धतीने आहे.
सांगलीमध्ये आपलं ते वादग्रस्त विधान होतं, त्यानंतर सांगलीचे उभाटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते म्हणतात की भाजप ही तमाशा पार्टी आहे. आणि मग त्याची उभाटाला काय म्हणणार? मुद्रा पक्ष. कारण का मातोश्रीमध्ये आता दुसरं काय अजून होतच नाही. पूल लावलं, हातात पूल लावून वरती जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे मातोश्रीवर. म्हणून मी जे काय बोललो ते काय राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून बोललो नाही, पण मी हिंदू म्हणून माझं मत व्यक्त केलं. अगर हिंदू जे आपल्या माता भगिनी मुलींना घेऊन लव्ह जिहादच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अगर त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नसतील, त्या मुलीच्या वडिलांनाच अगर विचारलं जात असेल की ही तुझीच आहे का, आणि 10-10, 15-15 दिवस अगर केस दाखलच होत नसेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर मी आक्षेप घेणारच, त्या संबंधीची तक्रार देवेंद्रजींकडे करणारच. मग ह्यापेक्षा त्या हिंदूंना त्या पोलीस स्टेशनमध्ये संरक्षण मिळावं अशा पद्धतीची भूमिका प्रत्येक पक्षाचा हिंदू का घेत नाही? का तिथे उभाटा, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणलं जातो? आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अगोदर आम्ही हिंदू आहोत ना, आणि मी माझ्या हिंदू माता भगिनींची भूमिका मांडतोय. तरी आम्ही सगळ्या जणांनी एका व्यासपीठावर येऊन हिंदूंची बाजू घेतली पाहिजे. पक्ष म्हणून निवडणुकीमध्ये लढू ना. पहिला आज हिंदूंच्या अगर माता भगिनींची आबरू लुटली जात असेल, लव्ह जिहादच्या नावाने त्यांचं आयुष्य खराब होत असेल, तर हिंदू म्हणून आम्ही सगळ्या जणांनी आवाज उचलला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर एक टीका केली आहे. ते म्हणतात आता नवीन खातं आलं पाहिजे, संपवा संपवी, आणि त्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे द्यायला हवी. काय मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण हा विषय सोडून बाकी सगळ्याच विषयावर ते लक्ष घालायला लागलेले आहे. अगर त्यांनी प्रामाणिक पद्धतीने आरक्षण आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये कोणी दिलं याचा अभ्यास केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेबांवर कधीच टीका केली नसती. म्हणून कधीतरी त्यांनी आरक्षण ह्या विषयाचा अभ्यास करावा आणि मग त्यांना कळेल की आरक्षण पुढे मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल, मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर तो एकमेव माणूस देऊ शकतो, त्याचं नाव आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. म्हणून मराठ्यांचा फायदा त्यांना करून घ्यायचा असेल तर देवेंद्रजींच्या गुडबुक्समध्ये त्यांनी जावं, देवेंद्रजींच्या संपर्कात यावं. मग त्यांना कुठल्याही पद्धतीचं आंदोलन न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ते देऊ शकतील. नितेश राणेंनी बदलीची धमकी दिली तर ही मस्ती उतरवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, असं अमोल कोल्हे तुमचा निशाणा आहे की चेक घेऊन डायलॉग बोलणाऱ्या लोकांनी आमच्यावर बोलू नये. कोण संभाजी महाराजांचे कपडे घातल्यानंतर कोण संभाजी महाराज होत नाही. मी ज्या हिंदू समाजाबद्दल बोलतो, अगर तुम्हाला संभाजी महाराज ज्या दिवशी अमोल कोल्हेला कळतील त्या दिवशी त्याला नितेश राणेची भूमिका पण पटेल. ह्या संभाजी महाराजांनी त्यांनी धर्मांतराला विरोध केलेला, त्यासाठी हाल अपेक्षा सहन केल्या. मग तू अगर त्या रोल त्यांचा करत असेल तर तुला नितेश राणेची भूमिकाचे समर्थन तू सर्वात पहिलं केलं पाहिजे. अगर तू योग्य पद्धतीने संभाजी महाराजांचा इतिहास वाचला असेल तर, वाचला नसेलच म्हणूनच तर नितेश राणेची भूमिकावर टीका करतोय. तर कालच्या वक्तव्यावर हसन मुश्रीफ असतील, सुप्रिया सुळे असतील, अमोल कोल्हे असतील, इम्तियाज जलील असतील, सर्वजण आपल्यावर टीका करतात. आपण आपल्या त्या वक्तव्यावर ठाम आहात? मी हिंदू समाजाच्या माता भगिनींसाठी घेतलेली ती भूमिका आहे. मी माझ्या हिंदू समाजासाठी घेतलेली ती भूमिका आहे. यासाठी माझ्यावर कोणीही टीका करत बसेल, मला कोणीही विरोध करत बसेल, पण मी माझ्या हिंदू समाजाची बाजू सोडणार नाही. मी आजही बोलणार, उद्याही त्याच कडवटपणाने बोलणार. माझी एवढीच अपेक्षा आहे की हिंदू म्हणून जेव्हा आम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये जाऊ तेव्हा आम्हाला न्याय तिकडला तिकडे भेटला पाहिजे. आमच्या माता भगिनींना लव्ह जिहादच्या नावाने ज्या पद्धतीने त्यांचं आयुष्य संपवलं जात आहे त्या गोष्टी बंद व्हाव्या. पोलिसांनी त्या संबंधित पोलिसांनी त्यांना न्याय द्यावा. ज्या दिवशी हिंदू समाजाला पोलीस स्टेशनमध्ये न्याय भेटेल त्या दिवशी मी कोणाच्या बद्दलही बोलण्याचं बंद करेन. शेवटी माझ्या समोर अशी उदाहरणं येत आहेत, आई वडील येऊन रडतायत, आई वडील येऊन हात पसरवत आहेत, आणि सगळे डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर माझा कधीच आक्षेप नव्हता. पण हे काही जे मोजके सडके आंबे आहेत त्यांच्याबद्दल मी कालपासून बोलतोय ना,
त्यांच्याबद्दलच आक्षेप आहे आणि त्याबद्दल मी बोलतच राहणार. कोणीही किती माझा विरोध करून दे, पण मी हिंदूंची बाजू घेण्यात थांबणार नाही. सर, संजय राऊतांनी एक जोक्स ट्विट केलाय. ते म्हणतात की एक बाई ओढ्यावर कपडे धुवून परत येताना घसरून खाली पडली. मागे फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते. त्यांनी बाईला उठवायला मदत केली. बाईंनी त्यांना धन्यवाद दिले. फडणवीस म्हणाले, माझ्या लाडक्या बहिणी, आम्हाला ओळखलं का? मी फडणवीस, हे एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार. आम्ही तुम्हाला उठायला मदत केली. 2024 मध्ये आम्हालाच मत देणार ना? बाई हसल्या आणि म्हणाल्या, लाडके बाबा, मी पाठीवर पडले, डोक्यावर नाही. डोक्यावर त्याचा मालक पडलाय ना, म्हणून त्यांनी पहिला आपल्या डोक्यावर पडलेल्या मालकाचा फोटो पहिला ट्विट करावा आणि मग अशा पद्धतीचे फालतू जोक ट्विट करावे. कारण आता यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. कालपासून जे लाभ भेटल्यानंतर ज्या पद्धतीने माता भगिनींच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत, पुढच्या येणारं जे विधानसभा नंतर येणारं जे महायुतीचं सरकार आहे, आमच्या लाडक्या बहिणीच आमचं ते सरकार परत घेऊन येणार आहे. तेच आम्हाला निवडून देणार आहे. आणि या संजय राऊत सारख्या कार्ट्यांना कायमस्वरूपी घरी बसवलं असल्यामुळे त्यांनी अशाच पद्धतीचे जोक अजून एक 50-100 तयार करावे आणि घरी बसून ट्विट करत राहावं. दुसरं काय काम राहणारच नाही ऑक्टोबर नंतर. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.